तिळगुळाचे लाडू असो किंवा चिक्की असो, सगळ्यासाठी पाक हा करावाच लागतो. पण आज आपण जरा सुद्धा पाक न तयार करता अगदी शेवटचा लाडू सुद्धा सहजपणे वळता येईल असं मिश्रण तयार करणार आहोत. जरा सुद्धा पाक न तयार करता कुकरमध्ये फक्त एक शिट्टी घेऊन आपण हे तिळाचे लाडू तयार केलेले आहेत. हे मिश्रण बघा, अगदी शेवटचा लाडू वळतीये तरी सुद्धा सहजपणे आपल्याला हा लाडू वळता आला. जरा सुद्धा पाकाचं टेन्शन न घेता आज आपण तिळाचे लाडू बरोबरीने तिळाची ही अगदी तोंडात टाकताच विरघळणारी मऊ लुसलुशीत वडी तयार करणार आहोत. ही वडी सुद्धा ना अगदी आपली पेढ्याचं जसं मिश्रण होतं ना तशी मऊसूत तयार होते. बऱ्याच जणांना काय असतं, कॅप लावलेली असते, कोणाला दाताचा त्रास असतो, कोणाला कवळी लावलेली असते, वयोवृद्धांना कडक तिळाचे लाडू खाता येत नाहीत, त्यांच्यासाठी ही अगदी मऊसूत तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी कुकरच्या एका शिट्टीमध्ये कशी बनवायची हे पाहणार आहोत. नमस्कार, मी प्रिया. तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. सर्वप्रथम आपण इथे ही दोन छोटी छोटी भांडी घेणार आहोत. आपण गूळ तयार करणार आहोत. सर्वप्रथम त्याकरता इथे मी बारीक चिरलेला गूळ एका भांड्यामध्ये 2 वाट्या घेतलेला आहे, तर दुसऱ्या भांड्यामध्ये फक्त आपल्याला 1.5 वाटी इतकाच गूळ घ्यायचा आहे. मी इथे तिळाच्या वडीचं आणि तिळाच्या लाडूचं दोन्हीचं हे गूळ इथे तयार करून घेणार आहे. त्याकरता ही भांडी एकावर एक ही अशी ठेवून घ्यायची आहेत आणि त्यानंतर यावर झाकण ठेवायचं आहे. कुठूनही पाणी आत गेलं नाही पाहिजे. आणि कुकर एक घ्यायचा आहे. कुकरच्या तळाशी हे पाणी ठेवायचं आहे. त्यामध्ये आपल्याला ही गुळाची दोन्हीही भांडी ठेवायची आहेत. गुळामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही. बरं असं झाकण ठेवायचं आहे म्हणजे पाणी यामध्ये गुळामध्ये जाणार नाही. आणि झाकण लावायचं आणि कुकरची मध्यम आचेवर फक्त एक शिट्टी घ्यायची आहे, कारण गूळ बारीक चिरलेला आहे. हा वापरलेला कुकर द इंडस व्हॅली कंपनीचा आहे. तर तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देईन. आता कुकर एक बाजूला होतोय, एक बाजूला इथे मी शेंगदाणे भाजून घेणार आहे. तर 1.5 वाटी मी इथे शेंगदाणे घेतलेले आहेत. सगळं साहित्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे, त्यामुळे तुम्हाला अगदी लक्षात ठेवायला सुद्धा सोपं आहे आणि पुढे जाऊन सगळी मापं समजावून सुद्धा सांगणार आहे. आता हे शेंगदाणे चांगले असे थोडेसे हलकेसे डाग येईपर्यंत, आणि साल बघा ही अशी सहज निघायला लागतात, रंग सुद्धा बदलतो, हलकेसे यावर डाग येतात, इथपर्यंत चांगले आपल्याला खरपूस मंद आचेवरती भाजून घ्यायचे आहेत. असे हलके हलके डाग आले की मग आपण हे शेंगदाणे काढून घेणार आहोत. त्यानंतर आता त्याच कढईमध्ये 2 वाट्या आपण हे तीळ घेतलेले आहेत. हे मी पॉलिशचे पांढरे तीळ घेतलेले आहेत, पण जर तुम्हाला मातकट रंगाचे गावरान तीळ मिळालेत ना तर ते वापरले तर आणखीन तिळाची वडी किंवा तिळाचे लाडू चवीला खूप छान होतात. खरं तर गावरान तीळ चवीला खूप छान लागतात. त्यानंतर हे असे मस्त रंग बदलेपर्यंत आणि चटचट आवाज येईपर्यंत चांगले असे बघा भाजून घ्यायचे. छान फुलल्यासारखे होतात, रंग सुद्धा बदलतो. पण कधी कधी काय होतं, आपल्याला असं वाटतं की आपला बरोबर भाजलेत की नाही भाजलेत. याकरता हे बघा, आधीचे बघा अगदी पांढरे शुभ्रेत आणि आताचे छान असे हलकासा रंग बदललेला आहे. खरपूस असे चांगले भाजून घ्यायचे आणि त्यानंतर हे भाजलेले तीळ एका ताटामध्ये आपल्याला थंड होण्यासाठी असेच काढून ठेवायचे आहेत. आता इथे बघा, आपण 1.5 वाटी शेंगदाणे घेतले होते, त्याकरता 1 वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ याचे आपण वडी तयार करणार आहोत. त्याकरता हे तयार केले. आणि अर्धी वाटी शेंगदाणे आणि 1 वाटी तीळ याचा आपण तिळाचे लाडू तयार करणार आहोत. त्याकरताच आपण 1.5 वाटी आणि 2 वाटी वेगवेगळ्या भांड्यामध्ये गूळ विरघळायला ठेवलेला आहे. आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं. या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आधी पिठी साखर केली होती, त्यामुळे तुम्हाला ते भांडं पांढरं दिसत असेल. आता थोडेसे तीळ मी असे बाजूला ठेवलेले आहेत आणि बाकीचे सगळे तीळ हे मिक्सरच्या भांड्यामध्ये असे घालून घेतले आणि शेंगदाणे सुद्धा घातले. पल्स मोडवर चालू बंद करत चांगलं असं मिक्सरला हे फिरवून घ्यायचं. बघा, शेंगदाण्याला सुद्धा तेल सुटतं आणि तिळांना सुद्धा तेल सुटतं. आताच बघा मिश्रण छान असं एकदम मऊसूत पेढ्याप्रमाणे तयार झालेलं आहे. आता आपला जो कुकर आहे तो सुद्धा लहान आचेवर एक शिट्टी घेतल्यामुळे छान असा आपला गूळ बघा यामध्ये विरघळलेला आहे. आपल्याला अजिबात पाक वगैरे करण्याची गरज नाही. जर तुम्हाला कुकर घ्यायचा असेल ना तर लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे आणि प्रिया किचन नावाचं कुपन कोड वापरलं तर 12% डिस्काउंट सुद्धा मिळेल. आता यामध्ये 2 पळ्या मी साजूक तूप घातले आणि थोडीशी वेलची जायफळ पूड घालून घ्यायची आहे आणि हे चांगलं असं मिसळून घ्यायचं. जेव्हा आपण पाक करतो ना त्यावेळेस आपल्याला पाकाचा अंदाज येत नाही. कधी कधी पाक पुढे जातो, कधी कधी अगदी मिश्रण आपलं कोरडं होतं. त्यामुळे या पद्धतीने असं गूळ ना चांगला विरघळून घ्यायचा आहे
आणि वाफेवर विरघळतो ना त्यावेळेस तो जास्तीचा शिजला जात नाही आणि पाक पुढे जात नाही. वाफेवर छान गूळ आपला मेल्ट होतो आणि या पद्धतीने जर वडी केली तर अतिशय छान आपली वडी तोंडात टाकताच विरघळणारी मऊसूत अशी पेढ्याप्रमाणे किंवा अगदी विकत आपण बर्फी आणतो ना तशी ही आपली तिळाची वडी बनवून तयार होते. आता हे चांगलं असं मिसळून घ्यायचं आहे. यामध्ये आपण सगळे जिन्नस आधीच घातलेले आहेत आणि थोडंसं तूप घातल्यामुळे अतिशय छान चवीला ही आपली बर्फी लागते. हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं आणि याला काही असं हाताला चटके वगैरे बिलकुल बसत नाहीत, कारण हे मिश्रण आता हाताला म्हणजे सहन होण्या इतकं गरम आहे. फार असे काही चटके बसण्याची काही गरज नाही किंवा फार भराभर करायला पाहिजे असं सुद्धा काही नाही. आता इथे मी एक मिठाईचा जो छोटासा डब्बा असतो त्यामध्ये ही वडी सेट करणार आहे. त्या डब्याच्या झाकणाला मी हे थोडंसं असं तूप लावून घेतलेलं आहे, किंवा तुमच्याकडे जर काय गोल ताट असेल किंवा काहीही ट्रे असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही ही वडी सेट करू शकता. आता हे मिश्रण आपल्याला यामध्ये थोडं थोडं करून घालायचं आहे. तुम्हाला जर ही वडी बनवण्याची साधी सोपी पद्धत आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला पटकन एक लाईक करा. बघा, अजिबात जरा सुद्धा आपलं एकही कण भांड्याला किंवा कुठेही मिश्रण वाया गेलं नाही. ही वडी अशी थापून घ्यायची आहे. पण मला ना थोडंसं ही वडी अतिशय जाड वाटतेय, त्यामुळे मी यातलं मिश्रण थोडंसं काढून घेणार आहे आणि दुसरा पण माझ्याकडे एक बॉक्स आहे त्यामध्ये थोडी आपण अर्धी वडी थापून घेणार आहोत. फार जाड सुद्धा वडी चांगली लागत नाही, अगदी छान पातळ वड्या खायला सुद्धा छान लागतात. आता यावरती पिस्त्याचे हे असे काप घालून घ्यायचे आहेत आणि आपण सुरुवातीला थोडेसे भाजलेले हे तीळ बाजूला ठेवले होते ते सुद्धा यावर असे घालून घ्यायचे, म्हणजे दिसायला खूप छान दिसतं. आता याला सुद्धा वरच्या बाजूने हे असं दाबून घ्यायचं, म्हणजे ते तीळ आणि पिस्त्या निखळून पडणार नाही. आता ही दुसरी वडी सुद्धा या पद्धतीने थापून घेतली. बघा, मस्त अशा आपल्या वड्या तयार झालेल्या आहेत. अगदी झटकेपट होतात. जरी तुम्ही हा गूळ विरघळून थोडा वेळ जरी ठेवला ना तरी काही होत नाही. फक्त लहान आचेवर एक शिट्टी घ्यायची आहे. एका शिट्टीमध्ये गूळ व्यवस्थित विरघळतो. आता या वड्या थंड होण्यासाठी आपण बाजूला ठेवूया. तोवर पुढची लाडवाची तयारी करून घेऊया. इथे लाडवासाठी मी 1 वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. आता हे शेंगदाणे आपल्याला आधी आपण अगदी बारीक केलं होतं, तर आता तसं न करता थोडासा भरड असं शेंगदाणे जाडसर कूट करून घ्यायचं आहे. त्यापैकी थोडे तीळ, जे मी अर्धे तीळ तसेच ठेवले आणि अर्धे तीळ मिक्सरला फिरवून घेणार आहे, म्हणजे आपले जे लाडू तयार होतात ना त्याला सुद्धा छान एक बाइंडिंग येतं. म्हणून हे असं कूट आपल्याला करून घ्यायचं आणि अर्धे तीळ मी अख्खेच ठेवलेले आहेत. आता आपलं पुन्हा मी यामध्ये हा जो गूळ होता तो असाच गरम राहण्यासाठी या कुकरमध्येच ठेवला होता, म्हणजे तो गरम राहतो आणि तो घट्ट होत नाही. बघा, अजूनही हा मेल्ट, जसं आपण एवढी वडी थापेपर्यंत सुद्धा वेळ गेला तरी सुद्धा अतिशय मऊ लुसलुशीत हा गूळ आपला आहे. अजिबात तो कडक वगैरे झाला नाही. आता आपण या भांड्यामध्येच जिथे वडी आपण तयार केली त्याच भांड्यामध्ये पुन्हा आता हे सगळं लाडूचं मिश्रण काढून घेऊ. यामध्ये सुद्धा वेलची जायफळ पावडर घालून घ्यायची आहे आणि जो आपण मेल्ट करून घेतलेला जो गूळ आहे तो सुद्धा यामध्ये घालायचा. आपण जेव्हा पाक करतो तेव्हा पाक करण्याचं टेन्शन येतं. पाक पुढे गेला तर लाडू आपले कडक होतात. कधी कधी जर पाक व्यवस्थित शिजला नसेल तर लाडू वळताच येत नाही किंवा अगदी भगरा भगरा होतो सगळं मिश्रण. तर हे सगळी झंझट करण्यापेक्षा तुम्हाला ही पद्धत कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. या वर्षीच्या संक्रांतीला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे लाडू तयार करून पहा. आता यामध्ये मी थोडंसं तूप घालणार आहे. तर साधारण छोट्या या पळ्या आहेत त्याच्याने मी 3 पळ्या आहे तूप घातलेलं आहे. तुपाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल. आणि हाताला चटका वगैरे बसण्याचा तर बिलकुलच प्रश्न येत नाही, कारण अगदी मस्त कोमट हे मिश्रण होतं. आता अगदी कणभर तूप या हाताला लावून घेतलं आणि मग हे असे आपल्याला लाडू नेहमीप्रमाणे वळून घ्यायचे आणि अजिबात मिश्रण गरम नसल्यामुळे हाताला चटके वगैरे काहीही लागत नाहीत. बघा, अगदी मस्त आपले लाडू भराभर वळून होत आहेत. आता हे लाडू सगळेच या पद्धतीने वळून घ्यायचे. जर तुम्हाला यामध्ये आणखीन डाळवं घालायची असेल, खोबरं घालायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा यामध्ये घालू शकता. फक्त आपलं जेवढं मिश्रण असेल ना तेवढंच आपल्याला गुळाचं प्रमाण घ्यायचं आहे. सगळेच लाडू मी या पद्धतीने वळले, पण बघा शेवटचा लाडू आहे ना तरी सुद्धा तो सुद्धा एका हाताने वळता येतोय. मला पुन्हा मिश्रण हे गरम वगैरे करण्याची काहीही गरज लागली नाही.
आपण जेव्हा पाक करतो त्यावेळेस शेवटी मिश्रण पूर्ण कोरडं होतं आणि पुन्हा आपल्याला कढई वगैरे गरम करावी लागते. तर या पद्धतीने केल्यामुळे जरा सुद्धा बघा सगळं हे भांड्याला लागलेलं मिश्रण निघून येत आहे. जरा सुद्धा हे मिश्रण कडक वगैरे झाले नाही. एका हाताने आपण सहज लाडू वळू शकतो इतकं हे छान असं मिश्रण तयार झालेलं आहे. आपले नेहमीचे जसे आपण शेंगदाण्याचे वगैरे लाडू कसे करतो की नाही उपवासासाठी दाण्याचे, तसे हे इतके छान मौसूद हे लाडू आपले तयार झालेले आहेत. आणि महत्वाचं सांगायचं राहिलं म्हणजे यासाठी आपण चिक्कीचा वगैरे गूळ वापरलेला नाहीये, कारण चिक्कीचा गूळ वापरला तर मग मात्र आपले लाडू चिवट किंवा वातट होतील. बघा अगदी तोंडात टाकताच विरघळणारे लाडू तयार झालेले आहेत आणि इथे आपली ही वडी सुद्धा सेट झालेली आहे. फक्त जो आपण गूळ घेऊ ना तो अगदीच जो पांढऱ्या रंगाचा असतो, ज्याला चिकटपणा नसतो, असा गूळ न घेता चांगला असा केशरी रंगाचा किंवा ज्याला थोडाफार चिकटपणा आहे ना असं गूळ घ्यावं की ज्यामुळे आपली वडी आणि लाडू व्यवस्थित होतात. जर अगदी जो पांढऱ्या रंगाचा असा साखरेसारखा जो गूळ असतो तसा अजिबात घेऊ नये, त्याला चिकटपणा अजिबात नसतो. आता बघा ही वडी सुद्धा मी कट करून घेतलेली आहे. थोडं वड्यांना कोमट असतानाच कट करून घ्यायच्या म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित आपल्याला कट करता येतात. बघा अजिबात मिश्रण चिकटलं नाही किंवा वडी तुटली नाही. छान असं आपल्या या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. या वड्या सुद्धा बनवायला सोप्या आहेत आणि जर कोणाला तुम्हाला गिफ्ट द्यायचं असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा अशा या वड्या स्वीट बॉक्स मध्ये देऊ शकता. ही वडी सुद्धा बघा अगदी तोंडात टाकताच विरघळणारी, आपण बाजारातून जशी बर्फी विकत आणतो ना अगदी तशीच ही मौसूद बर्फी तयार झालेली आहे. तुम्हाला ही आजची पद्धत कशी वाटली, मी सांगितलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या मैत्रिणींना नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा लवकरच भेटूयात. धन्यवाद.